नमस्कार, मी विजय बारसकर आणि आपण पाहत आहात नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज. जन आक्रोश मोर्चा नेर, परसोपंत आणि दारवा जिल्हा यवतमाळ येथे काढण्यात आला. अन्यायाविरोधात मोर्चा. लोकशाहीच्या रक्षणासाठी हा मोर्चा काढण्यात आला. दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यावर अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस, महायुती आघाडी, उभाटा, वंचितसह समविचारी पक्षांच्या वतीने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुलभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला. नेर येथे तहसीलदार व दारवा येथे SDO ऑफिसला निवेदन सादर करण्यात आले. राहुल ठाकरे यांनी सांगितले की हा मोर्चा एका पक्षाचा नसून तो भविष्य घडविणारा विद्यार्थ्याकरिता असलेला लढा आहे, असे त्यांनी स्पष्ट संबोधून सांगितले. आपलं सुटणार नाही. हा आजचा काही कोणत्या पक्षाचा मोर्चा नव्हता. आपण ज्याला भविष्य मानतो, ज्या विद्यार्थ्यांच्या भरोश्यावर आपला भारत निर्माण होणार आहे असं आपण मानतो, त्यांच्या भविष्यासाठी हा मोर्चा होता. त्याच्यामुळे आपण कोणत्या पक्षाच्या बॅनर खाली आलो नाही, तर आपण तिरंग्याच्या खाली एकत्र आलो आणि असं येतच राहणार. कारण की समस्या काही एवढ्या लवकर सुटणार नाही. हे काही सरकार गेल्याच्या कातडीची सरकार आहे, यांना लवकर काही छिद्र पडणार नाही अंगाला. पण जोपर्यंत आपली समस्या सुटणार नाही, याहीपेक्षा आंदोलन करून पण याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याची जबाबदारी आमची राहील आणि आम्ही समोर राहू. हे काही केसेस भविष्यात लागेल ते पहिले आमच्यावर लागेल. तुमच्या कोणत्यावरही आम्ही केसेस लागू देणार नाही. जे काही ज्या पक्षाचे त्यामध्ये सहभाग होतील त्या मोर्चामध्ये, त्या आंदोलनामध्ये, त्यांच्यावर आम्ही केसेस पहिले लावून घेऊ, स्वतःवर लावून घेऊ. पण तुमच्यावर कोणताही आज आम्ही आणून देऊ देणार नाही असा एक विश्वास व्यक्त करतो. पण आपलं विद्यार्थ्यांचं भविष्य खराब होऊ नाही देणार याचं एक वचन आम्ही सर्व मिळून देतो. आणि हा आजचा सरांनी बऱ्याचशा विषयावरही आपल्या वेगवेगळे मत मांडले आहे. नक्कीच तेही गोष्ट महत्वाची आहे. पण जोपर्यंत आपली समस्या मिटणार नाही तोपर्यंत सातत्यानं असे तीव्र मोर्चे, याहीपेक्षा तीव्र मोर्चे आपले सातत्यानं राहील. त्यामध्ये प्रत्येक जण सहभाग घ्या. मला माहित आहे काही बरेच जण घाबरून आले नाही, बरेच जण ठेकेदार झाले, बरेच जण पैसा कमवायच्या मागे आहे. पण मित्र, शेवटी आपला पोरगा जर आपल्या याच्यामध्ये बर्बाद होत असेल, आपण ज्याला शिक्षण म्हणतो, ते शिक्षणाचं जर आपण दूध पिलं तर गुडगुडल्याशिवाय राहत नाही. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं, ते शिक्षणच आपल्या मुलाला मिळालं नाही तर समोर प्रश्न विचारण्याचा तोंडही आपल्याला बंद झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे त्या शिक्षणासाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला समोर यावं लागेल. असंच आपण सर्व मिळून समोर येऊ अशी एक विनंती आपल्याला सर्व करतो. आणि आजचा नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज तर्फे जिल्हा प्रतिनिधी विजय बारसकर.
भारत माता की भारत भारत माता की जय, भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद। रविपालजी गंदे साहेब यांनी आणि त्यांचे सौगड यांनी नेर येथे कशाबाबत मोर्चा काढला आणि याचा विस्तृत माहिती सांगाल. आपल्या देशाची राजधानी दिल्ली येथे होगा, हम लोग ये आंदोलन चालू रखेंगे। आज गली से दिल्ली तक हम वहाँ पे जा रहे हैं। 27 तारीख को जंतर मंतर पर अल्पसंख्यक कांग्रेस कमेटी तथा अनुसूचित जाति कमेटी की तरफ से निषेध मोर्चा रखा गया है। वहाँ पर हजारों की संख्या में यवतमाल से लोग जा रहे हैं। हम विद्यार्थी के लिए लड़ रहे हैं। आज मंत्री के बीजेपी के लड़के जो है ये फॉरेन में पढ़ते हैं, उनको क्या दर्द है कि यहाँ पे हमारा किसान का बेटा विद्यार्थी जो है उन पर लाठियां चल रही है और पुलिस नहीं बल्कि सादे ड्रेस में ये ऐसे लोग हैं कि गुंडों की एक सरकार है। और हम इसका आज सर्वपक्षीय मोर्चा जो निकाला गया है ये विद्यार्थियों के हक के लिए लगाया गया है, ये संविधान को बचाने के लिए लाया गया है। ये किसी एक पक्ष का, किसी एक समुदाय का, किसी एक वंश का नहीं है, बल्कि विद्यार्थियों की रक्षा के लिए, डेमोक्रेसी संविधान बचाने के लिए ये मोर्चा रखा गया है। और हमें गर्व है कि विद्यार्थियों ने और सर्वपक्षीय नेताओं ने इसको प्रतिसाद दिया है। जय हिंद, जय महाराष्ट्र। नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज तर्फे जिल्हा प्रतिनिधी विजय बारसकर, मुख्य संपादक लक्ष्मण भाऊ वानखडे. राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्याकडे पोहोचवण्यात या ठिकाणी सर्वांचे मी आभार मानतो आणि यानंतर मी तुम्हाला एकच शब्द सांगतो की दर्या तेरी कहर नहीं, मोदी सरकार म्हणते ना झुकेगा नहीं, कि दर्या तेरी कहर नहीं, बूंदों ने बगावत कर दी है, कि दर्या तेरी कहर नहीं, बूंदों ने बगावत कर दी है। नादाना समझ बुद्धिन को इन लहरों ने बगावत कर दी है। अंबरवा ने ये मौसमा मरने का किसको हो गया, ये दरबार बीजेपी झुकना हो। इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। जय 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 भीम, जय भीम, जय भीम। लोकशाहीचा विजय असो, लोकशाहीचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। आणि आम्ही सोनम वांचूक आणि विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामध्ये आमचा पक्ष कायम सोबत सुरुवातीपासून होता. दुसऱ्याच दिवशी जर येऊन त्यांनी असं सांगितलं असतं तर त्या ठिकाणी 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या आणि दिल्लीच्या पोलिसांनी अमानुषपणे विद्यार्थिनींना मारहाण केलेली आहे. त्यामध्ये एक विद्यार्थिनी काल दिवंगत सुद्धा झालेली आहे. निघालेले आहे ते सर्व चलो नेर भव्य निषेध मोर्चा आयोजन केलेले आहे. त्याबद्दल हा सर्वपक्षीय काँग्रेस उद्धव गट आयोजित केलेला हा मोर्चा आहे. मोर्चामध्ये बरेचसे हजारोच्या संख्येने येथे संपन्न झालेले आहे. यामध्ये मोर्चामध्ये विशेष करून सर्व जाती धर्मांचे लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज तर्फे जिल्हा प्रतिनिधी विजय बारसकर, संपादक लक्ष्मण वानखडे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.